बरं बरं, सॉरी 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 सॉरी, ठीक आहे ठीक आहे. हो हो हो. बरं, सॉरी सॉरी स्टुडंट, ते लक्षात नाही आलं माझ्या. ठीक आहे, मेसेज चेक नाही केले मी मेसेज बॉक्सला. परत एकदा सांगते तुम्हाला शॉर्टमध्ये. आता 5 किलो म्हणजे काय आहे, एक टर्न ऑफ थायरिस्टर आहे. परत एकदा सांगते, मी लक्षच नाही दिलं त्याच्याकडे, म्यूट झालेलं. एक टर्न ऑफ थायरिस्टर आहे. तुमचं एससीआर अक्षर शिकून झालेला आहे. हा एससीआरचा सिम्बॉल, बरोबर. याच्यामध्ये मी काय केलं, एकच चेंज केला, इकडनं दोन्ही साईडने ॲरो दिला. ॲरो दिल्यामुळे डबल ॲरो म्हणजे तुमचा जीपीओचा सिम्बॉल आहे. एकच ॲरो असेल गेटला तर तुमचा एससीआरचा सिम्बॉल. ठीक आहे. आता पहा, तुमचं एससीआरचं टर्न ऑन करणं इझी आहे, पण ऑफ करणं डिफिकल्ट. ऑन करणं इझी आहे, ऑफ करणं डिफिकल्ट आहे. मग आपण वर्किंग प्रिन्सिपल शिकायचं होतं आपल्याला आजच्या लेक्चरला जीटीओचं. इथपर्यंतचा कालचा पार्ट झाला. आज आपल्याला सुरुवात करायची आहे वर्किंग प्रिन्सिपल ऑफ जीटीओ. आता एससीआर आणि जीटीओचं टर्न ऑन मेकॅनिझम सेम आहे. म्हणजे काय, ऑन करणं दोन्हीसाठीची प्रोसिजर सेम आहे. एससीआर अँड जीटीओ. Turn on mechanism for the SCR and GTO will be same. Only one difference is there, that is turn off mechanism for both are different. SCR आणि GTO दोन्हीचं टर्न ऑफ मेकॅनिझम डिफरंट आहे, पण ऑन मेकॅनिझम सेम आहे. म्हणून आपण ज्यावेळेस वर्किंग प्रिन्सिपल शिकणार आहोत जीटीओचं, टर्न ऑन मेकॅनिझम म्हणजे ऑन कसा करायचा, एससीआर ऑन कसा करायचा किंवा जीटीओ ऑन कसा करायचा, ही प्रोसिजर सेम आहे जशी आपण एससीआर मध्ये शिकलो तशीच. त्याच्यामुळे आपण हे शिकणार नाही आहोत. मग आपल्याला कशावरती कॉन्सन्ट्रेट करायचंय, टर्न ऑफ मेकॅनिझम विल बी डिफरंट. म्हणजे आपल्याला टर्न ऑफ मेकॅनिझम शिकायचं. मग आता टू ट्रान्झिस्टर अॅनालॉजी सगळ्यांना माहिती आहे. ही आहे तुमच्या टू ट्रान्झिस्टर अॅनालॉजीची डायग्राम. हा आहे तुमचा पीएनपी ट्रान्झिस्टर, दुसरा आहे तुमचा एनपीएन ट्रान्झिस्टर. NPN, बरोबर. P ला P कनेक्ट करा, N ला N कनेक्ट करा, आणि इथे दोन्ही P ला कॉमन असेल तुमचा गेट टर्मिनल. इथे आहे तुमचा कॅथोड, इथे आहे एनोड, बरोबर. ही आहे तुमची कशाची डायग्राम आहे, टू ट्रान्झिस्टर अॅनालॉजीची डायग्राम आहे. या टू ट्रान्झिस्टर अॅनालॉजी मध्ये आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस आपण गेटला पॉझिटिव्ह पल्स देतो, ज्यावेळेस आपण गेटला पॉझिटिव्ह पल्स देतो त्यावेळेस वर्किंग प्रिन्सिपल कसं असतं, दिस पॉझिटिव्ह गेट पल्स इज अप्लाइड टू द ट्रान्झिस्टर Q2. दिस इज द ट्रान्झिस्टर Q1, बरोबर. पॉझिटिव्ह गेट पल्स अप्लाइड टू ट्रान्झिस्टर Q2. Q2 चा बेस हा इनपुट आहे, कलेक्टर हा आउटपुट आहे. म्हणजे इथून तुम्हाला मिळालं इनपुट, बेस टर्मिनलला काय मिळालं, इनपुट मिळालं. बेस टर्मिनलला इनपुट मिळालं की हा जाईल ऑन कंडिशन मध्ये, ट्रान्झिस्टर ऑन मध्ये जाईल. एक मिनिट, हे पहा, इथून काय केलं तुम्ही, गेट पल्स प्रोव्हाइड केली, गेट पल्स गिव्हन, बरोबर. गेट पल्स इथून प्रोव्हाइड केल्यामुळे काय झालं, कशाला मिळाली ती, बेस टर्मिनल ऑफ Q2. Q2 चा बेस, दिस बेस टर्मिनल ऍक्ट्स ॲज अ इनपुट टर्मिनल, बरोबर. गेट टर्मिनल काय झालं, ट्रान्झिस्टर Q2 साठी इनपुट टर्मिनल झालं. ह्याला इनपुट मिळालं की हा जाईल ऑन कंडिशन मध्ये, बरोबर. Q2 गेट टर्न ऑन, हा Q2 ऑन झाला, बरोबर. Q2 ऑन झाला की आउटपुट कुठे येईल, बेसला इनपुट आहे, आउटपुट येईल कलेक्टर, बरोबर. आउटपुट प्रोड्युसेस ॲट दी कलेक्टर टर्मिनल. ह्या कलेक्टर टर्मिनलला आउटपुट मिळालं. हे कलेक्टर टर्मिनल कुठे कनेक्ट आहे, कुठे कनेक्ट आहे, ट्रान्झिस्टर Q1 च्या बेसला. दिस कलेक्टर टर्मिनल इज कनेक्टेड टू द बेस ऑफ ट्रान्झिस्टर Q1, बरोबर.
इनपुट कुठे गेलं बेस ऑफ ट्रान्झिस्टर Q1. दिस इनपुट टर्न ऑन द ट्रान्झिस्टर Q1. त्याच्यामुळे काय होईल Q1 टर्न ऑन होईल. राईट हा ऑन झाला की पुन्हा ह्याचा आउटपुट बेसचा इनपुट आला आउटपुट कुठे मिळेल कलेक्टरला. राईट इथं कलेक्टरला तुम्हाला आउटपुट मिळेल. पुन्हा चेक करा ट्रान्झिस्टर Q1 चा कलेक्टर कुठे कनेक्ट आहे Q2 च्या बेसला. ट्रान्झिस्टर Q1 चा कलेक्टर कनेक्ट कुठे कनेक्ट येतो बेस ऑफ दी Q2 बरोबर ह्याच्या बेसला कनेक्ट. पुन्हा ह्याला पुन्हा सेम प्रोसिजर Q2 ऑन होईल ह्याचा आउटपुट कलेक्टरला येईल Q1 ला ऑन करेल Q1 चा आउटपुट कलेक्टरला येईल कलेक्टर बेसला कनेक्ट राहील तो पुन्हा Q2 ला सप्लाय देईल Q2 टर्न ऑन होईल इन दिस वे. ह्याच्यानंतर एकदा टर्न ऑन झाल्यानंतर जरी तुम्ही गेट 0 केला तरी हा कंटिन्युअसली सॅच्युरेशन मध्येच राहतो. सॅच्युरेशन म्हणजे ऑन कंडिशन मध्येच राहतो. सॅच्युरेशन म्हणजे ऑन बरोबर. कसं होतं पहा एकदा गेट पल्स दिली आणि हा ऑन झाला ह्याच्यानंतर तुम्ही गेट पल्स काढून जरी घेतली तरीही कंटिन्युअसली तो ऑन मध्येच राहतो ऑफ होत नाही बरोबर. तो कंटिन्युअसली ऑन मध्ये राहतो. कसा राहतो कारण एकदा गेट पल्स मिळाली हा ऑन झाला की याचा आउटपुट कलेक्टरला याचा कलेक्टर बेसला कनेक्ट याला इनपुट मिळेल हा ऑन मध्ये जाईल ह्याचा आउटपुट कलेक्टरला ह्याचा कलेक्टर कुठे कनेक्ट आहे ह्याच्या बेसला ह्याचा बेस परत काय करेल ह्याला ऑन मध्ये करेल पुन्हा याचा आउटपुट कलेक्टरला कुठे ह्याच्या बेसला ह्याला इनपुट. इन दिस वे दिस कंटिन्युअस प्रोसेस गेट completed and it remains in the on condition. या पद्धतीने तुम्ही ही ऑन मध्येच राहतो जरी तुम्ही गेट पल्स 0 केली तरी सुद्धा. म्हणून आपण म्हणतो की SCR चा टर्न ऑफ मेकॅनिझम इज डिफिकल्ट ॲज कंपेअर टू टर्न ऑन. SCR चा ऑन करण्याची प्रोसिजर जरी सिंपल असेल तरी त्याला ऑन करणं ऑफ करणं डिफिकल्ट आहे. आणि ह्याच्यामुळे आपण नेक्स्ट पॉइंट शिकवतो दॅट इज GTO गेट टर्न ऑफ ट्रान्झिस्टर. याच्यामध्ये आपल्याला ऑफ करणं सिंपल जातं. आता ऑफ कसा होईल पहा ऑन मेकॅनिझम सगळ्यांच्या लक्षात आलं. आता आपल्याला काय करायचं ह्याला ऑफ करायचं. ऑफ करण्यासाठी आपण काय करणार आहोत गेटला देणार आहोत निगेटिव्ह पल्स. क्लियर. आपण आता काय करणार आहे 0 नाही करणार आहे कारण 0 केल्याने सुद्धा काय होत आहे SCR ऑन मध्येच राहतो. आपल्याला डायरेक्ट काय करायचंय निगेटिव्ह करायचं त्याचं पोटेन्शियल निगेटिव्ह करायचं बरोबर. आता काय होईल पहा ह्या गेटला तुम्ही काय केलं आता निगेटिव्ह पल्स. ही निगेटिव्ह पल्स कुठे जाईल Q2 च्या बेसला. ह्याच्या बेसला निगेटिव्ह पल्स गेली ही ह्याच्यामध्ये प्रेझेंट असते. ज्यावेळेस आपण निगेटिव्ह सप्लाय अप्लाय करतो आपण टर्न ऑन आणि टर्न ऑफ कॅरेक्टरिस्टिक शिकलो ते SCRच्या. काय होतं निगेटिव्ह मध्ये गेलं की रिकॉम्बिनेशन आणि रिव्हर्स रिकव्हरी होते. रिव्हर्स रिकव्हरी मध्ये काय होतं जेवढे काही तुमचे मायनॉरिटी कॅरियर्स इथे प्रेझेंट आहेत ते अपोजिट चार्जेस सोबत रिकंबाईन होतात. राईट रिकंबाईन होतात आणि न्यूट्रलाइज होतात. न्यूट्रलाइज झाल्यामुळे काय होतं त्याचा चार्ज 0 होऊन जातो आणि तो ऑफ कंडिशन मध्ये जातो. सेम प्रोसिजर इथे होते. निगेटिव्ह पल्स दिली तो सुरुवातीला ट्रान्झिस्टर Q2 ला ऑफ करेल नंतर तुमच्या याचा आउटपुट कलेक्टरला मिळेल. कलेक्टरला आउटपुटच येणार नाही. का नाही येणार कारण हा ऑफ झाला ना. निगेटिव्ह पल्स दिली तुम्ही गेट पल्स निगेटिव्ह प्रोव्हाइड केली ट्रान्झिस्टर Q2 च्या बेसला ज्यावेळेस निगेटिव्ह पल्स मिळाली हा ऑफ मध्ये गेला म्हणजे आउटपुट मिळेल का नाही. कलेक्टरला आउटपुट येईल का नाही. म्हणजे काय होईल तुमचा Q1 ऑटोमॅटिकली ऑफ होईल कारण ह्याचा कलेक्टर कुठे कनेक्ट आहे ट्रान्झिस्टर Q1 च्या बेसला आणि तो ऑफ मध्ये जातो. ओनली दिस वन इज द डिफरन्स बिटवीन SCR अँड GTO. एवढा एकच डिफरन्स आहे. कोणता की तुमचा SCR हा एकदा की ऑन कंडिशन मध्ये गेला की ऑफ करणं डिफिकल्ट आहे. बट GTO जरी तुम्ही ऑन केला तर निगेटिव्ह पल्स देणं पॉसिबल आहे. हा तुमचा GTO चा सिम्बॉल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही 2 एरो दाखवले. याचा अर्थ होतो GTO ची गेट पल्स ही एकतर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल.
पॉझिटिव्ह असेल तर तो ऑफ ऑन मध्ये जाईल आणि निगेटिव्ह दिली तर तुम्ही त्याला ऑफ सुद्धा करू शकता. क्लिअर? हे झालं तुमचं GTO वर्किंग प्रिन्सिपल ऑफ GTO. क्लिअर? इथपर्यंत कुणाला काही डाऊट समजलंय? GTO चं वर्किंग प्रिन्सिपल ऑन कंडिशन मध्ये सेम असेल SCR सारखा, फक्त ऑफ मध्ये फरक येईल. तो फरक कसा असणार आहे? निगेटिव्ह पल्स द्यायची, निगेटिव्ह दिल्यामुळे पहिल्यांदा ट्रान्झिस्टर Q2 ऑफ होईल. हा ऑफ झाल्यामुळे इकडे आउटपुट जनरेट होण्याचा प्रश्नच येत नाही, आउटपुटच मिळणार नाही, म्हणजे ऑटोमॅटिकली ट्रान्झिस्टर Q1 ऑफ मध्ये जाईल आणि तुमचे दोन्ही ट्रान्झिस्टर ऑफ झाले म्हणजे तुमचं SCR ऑफ झालं. क्लिअर? पण हे कुठं पॉसिबल आहे? फक्त GTO मध्ये, गेट टर्न ऑफ थायरिस्टर. SCR आपण असा निगेटिव्ह पल्स अप्लाय करू शकत नाही, हा SCR चा ड्रॉबॅक आहे. गेट पल्स शुड बी पॉझिटिव्ह, गेट पल्स ही पॉझिटिव्हच असली पाहिजे, निगेटिव्ह नकोय. क्लिअर? नेक्स्ट आहे तुमचं IB कॅरेक्टरिस्टिक्स और VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ SCR. नेक्स्ट पॉइंट आहे VI characteristics. VI characteristics of SCR. Sorry, VI characteristics of GTO. Then VI characteristics of the GTO and SCR will be same. No any difference will be there. कुठलाच difference नाही. Characteristics same राहते. आणि नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा ऍडव्हान्टेजेस ऑफ GTO. नेक्स्ट रीडिंग द्या. ऍडव्हान्टेजेस ऑफ GTO. ऍडव्हान्टेजेस ऑफ GTO. नेक्स्ट आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ GTO. ठीक आहे. फर्स्ट ऍडव्हान्टेज इज नो एक्स्ट्रा सर्किट रिक्वायर्ड टू टर्न इट ऑफ. जसा तुमचा SCR ऑफ करण्यासाठी तुम्हाला डिफरंट सर्किटरीज लागतात, म्हणजेच आपण त्याला म्हणतो कम्युटेटेड टेक्निक्स. हे आपल्याला शिकायचं आहे. नेक्स्ट पॉइंट आपला आहे कम्युटेशन. कम्युटेशन इज नथिंग बट द प्रोसेस टू टर्न ऑफ द थायरिस्टर्स. थायरिस्टर ऑफ करण्याची जी काही प्रोसिजर आहे त्याला आपण काय म्हणतो? थायरिस्टर ऑफ करण्याची जी प्रोसिजर आहे त्याला आपण कम्युटेशन्स म्हणतो. एकदा की तुमचा SCR ऑन झाला की ऑफ करणं पॉसिबल नाही, त्याच्यासाठी त्याला डिफरंट सर्किटरी लागतात, त्याला आपण कम्युटेटेड टेक्निक्स असं म्हणतो. मग ते तुमचे कम्युटेटेड टेक्निक्स कुठले आहेत आणि त्यातले आपल्याला कुठली शिकायचे ते आपण नेक्स्ट लेक्चरला शिकणार आहोत. आपला ह्याच्यानंतरचा पॉइंट आहे कम्युटेशन टेक्निक. ठीक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की कम्युटेशन इज नथिंग बट द प्रोसेस टू टर्न ऑफ दी थायरिस्टर. थायरिस्टर ऑफ करण्याची जी काही प्रोसेस आहे, जे काही सर्किट्स आपण एक्स्ट्रा वापरतो त्याला कम्युटेशन्स किंवा कम्युटेटेड टेक्निक्स, कम्युटेटेड सर्किट्स असं म्हणतात. क्लिअर? तर आता ज्यावेळेस GTO ला ऑफ करणं पॉसिबल आहे, कारण आपण गेटला काय करतो? निगेटिव्ह पल्स प्रोव्हाइड करतो, म्हणजे एक्स्ट्रा कुठलंही सर्किट त्याला टर्न ऑफ करण्यासाठी नेसेसरी नाही आहे. त्याच्यामुळे त्याची साईज ऑब्विसली जर एक्स्ट्रा कुठलं सर्किट लागत नाही तर साईज कशी असणार आहे? स्मॉल साईज असणार आहे. दिस इज द सेकंड ऍडव्हान्टेज. फर्स्ट ऍडव्हान्टेज काय आहे? नो नीड ऑफ एक्स्ट्रा सर्किटरी टू टर्न इट ऑफ. सेकंड आहे सो दॅट इट्स साइज इज स्मॉल, वेट इज लेस, कॉस्ट इज ऑल्सो लो अँड इट used for high frequency applications. Also its efficiency is high. हे काय झाले? Advantages of GTO. Then which are the applications? Applications कोणते कोणते आहेत? तर ह्याचे applications आहेत. It is used in inverters, UPS system. Inverters सगळ्यांना माहिती आहे. इन्व्हर्टर काय करतं? घरातली लाईट गेल्यानंतर लाईट देतं. आम्हाला एवढंच ऍप्लिकेशन माहिती आहे ना. इन्व्हर्टरचं काम काय आहे? काय करतं? कन्वर्ट AC टू DC. राईट. नेक्स्ट
गुड. कन्वर्ट AC इंटू DC. हा, नंतर इन्व्हर्टर सगळ्यांना माहिती आहे कुठे यूज केलं जातं, ते डिटेल मध्ये काही सांगायची गरज नाही. सेकंड आहे तुमचं UPS, दॅट इज अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. कुठे वापरतात? बोला. UPS, अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय, कुठे यूज केला जातो? बॅकअप. गुड. आणि सगळ्यात मोस्टली यूज केलं जातं आपल्या कम्प्युटर सिस्टमसाठी. अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय पाहिजे असतो. असे काही डिव्हाइसेस असतात, फॉर एक्झाम्पल तुमचं मॉनिटरिंग सिस्टम्स असतील, मेडिकल मध्ये यूज केलेल्या मॉनिटरिंग सिस्टम्स असतील, त्या सिस्टम अशा असतात की त्या बंदच नाही पडल्या पाहिजेत, काही हो. बरोबर? कारण त्या डायरेक्टली कुठे रिलेट करतात? ह्युमन बॉडीशी. त्याच्यामुळे अशा काही सिस्टम आहे ज्या बंदच नाही पडल्या पाहिजे, मेडिकल ऍप्लिकेशन्स मध्ये यूज केलेल्या जातात. तिथं तुमचं UPS हे ऍप्लिकेशन यूज केलं जातं, जे तुम्हाला कंटिन्युअसली पॉवर सप्लाय प्रोव्हाइड करेल. नेक्स्ट आहे DC मोटर ड्राईव्ह. इथे तुमच्या GTO यूज केला जातो. आता नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा डिफरन्स. कम्पेअर GTO विथ SCR. नेक्स्ट हेडिंग, compare GTO with SCR. Compare SCR and GTO. Heading है compare SCR and GTO. SCR second मध्ये GTO. क्लियर? आता SCR चा पहिला डिफरन्स आहे सिम्बॉल. आहे तुमचा SCR चा सिम्बॉल, ज्याला 3 टर्मिनल आहेत, एनोड, कॅथोड आणि थर्ड वन इज द गेट. बरोबर? GTO आणि SCR च्या सिम्बॉल मध्ये काय डिफरन्स आहे? ओनली वन डिफरन्स, दॅट gate terminal, it may be positive, it may be negative. Anode, cathode and gate. Here, this is the first difference point, that is the symbol. Second is both having 3 terminals. दोन्हीला 3च टर्मिनल आहे. हा कॉमन पॉइंट दोन्हीवर, राइट? Both having 3 terminals. Then turn on is controlled by gate. दोन्ही मध्ये टर्न ऑन कोण कंट्रोल करणार आहे? गेट. मग डिफरन्स काय आहे? हियर गेट पल्स शुड बी पॉझिटिव्ह. गेट पल्स ही पॉझिटिव्हच असते. हियर गेट पल्स इट मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. इथे तुमची गेट पल्स पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. हियर पॉझिटिव्ह गेट पल्स ओनली, फक्त पॉझिटिव्ह गेट पल्स असेल SCR. GTO मध्ये ती पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. देन टर्न ऑफ टाइम. टर्न ऑफ टाइम. It takes 5 to 30 microseconds to turn off. ऑफ होण्यासाठी हा किती वेळ घेईल? तुमचा 5 to 30 microseconds. GTO will be turned off within 1 microsecond. 1 microsecond मध्ये तो ऑफ मध्ये जाऊ शकतो. नेक्स्ट आहे तुमची स्विचिंग फ्रिक्वेन्सी. Your SCR work for low switching frequency. Low switching frequency. Rather than your GTO work for high switching frequency. High switching frequency. It works for high switching frequency. Then efficiency of SCR is low.
GTO, and efficiency of GTO is more efficient as compared to SCR. Next आहे तुमचे applications. It is used in rectifiers. Rectifierचं काम काय? Convert AC into DC. Then works in converters. Converters काय करतात? DC to DC convert करतात. बरोबर? Used in rectifier. Then converters. Control rectifier, inverters, chopper, etc. Converter DC to DC याला आपण chopper ही म्हणू शकतो. Chopper, inverter, etc. These are the applications of SCR. Then applications of GTO. काय आहे आता शिकलो आपण. कुठले applications आहेत? UPS, inverters आणि DC motors. These are the applications of GTO. हे डिफरन्स पॉइंट आहे तुमचे SCR आणि GTO. क्लियर? इथे तुमचा GTO संपतो. आपण आतापर्यंत काय काय शिकलो शॉर्ट मध्ये बघा एकदा, म्हणजे तुम्हाला मागचं विसरणार नाही. आपण फर्स्ट लेक्चरला सुरुवात केली त्यावेळेस आपण कुठला पॉइंट शिकलो होतो? दोन डिवाइस शिकलो आपण आतापर्यंत. कुठले कुठले दोन डिवाइस शिकलो? एक SCR शिकलो आणि दुसरा GTO शिकलो. बरोबर? तर SCR मध्ये तुम्ही काय काय शिकला होतं सुरुवातीला? त्याचे ऍप्लिकेशन्स, देन SCR चं कन्स्ट्रक्शन्स, वर्किंग प्रिन्सिपल, VI कॅरेक्टरिस्टिक्स, ऍडव्हांटेजेस, डिसएडव्हांटेजेस, ऍप्लिकेशन, टू ट्रान्झिस्टर, एनालॉजी. एवढे पॉइंट आपण SCR च्या अंडर शिकलो. बरोबर? त्याच्यानंतर त्याचे रेटिंग्स म्हणजे स्पेसिफिकेशन्स ऑफ SCR. इथपर्यंत तुम्ही SCR, त्याच्यानंतर टर्न ऑन आणि टर्न ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ SCR. त्याच्यामध्ये लॉसेस, कुठले पॉवर लॉसेस होतात तेही शिकलो. नेक्स्ट आपण डिवाइस स्टार्ट केला होता GTO, दॅट इज गेट टर्न ऑफ थायरिस्टर. SCR फर्स्ट डिवाइस होता, GTO तुमचा सेकंड डिवाइस होता. GTO मध्ये तुम्ही काय शिकलात? GTO मध्ये त्याची कन्स्ट्रक्शन डायग्राम, नंतर वर्किंग प्रिन्सिपल, कॅरेक्टरिस्टिक्स. वर्किंग प्रिन्सिपल फक्त टर्न ऑफ मेकॅनिझम डिफरंट आहे, टर्न ऑन मेकॅनिझम SCR सारखं सेम आहे, आपण रिपीट केलेलं नाही. नंतर आहे VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ GTO, सेम एज दॅट ऑफ द SCR, त्याही आपण रिपीट केलेल्या नाही. नेक्स्ट पॉइंट होता तुमचा ऍडव्हांटेजेस, डिसएडव्हांटेजेस अँड ऍप्लिकेशन्स ऑफ GTO. आणि लास्ट पॉइंट होता तुमचा कंपॅरिझन ऑफ SCR अँड GTO. हियर second device is completed, that is the GTO. Now next point is SCR gate characteristics. हा पण नेक्स्ट लेक्चरला शिकणार आहोत. SCR gate characteristics, then types of gate triggering. हे दोन पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करणार आहोत. मग तुमचं सुरू होईल कम्युटेशन टेक्निक. ठीक आहे? अजून आपण युनिट नंबर 1च शिकतो आहोत. इथपर्यंत कुणाला काही डाऊट, कुणाला काही समजलं नसेल तर विचारा. अजून आहेत ना? किती? 1:15. हा टाइम आहे. नेक्स्ट हेडिंग द्या, SCR गेट कॅरेक्टरिस्टिक्स. SCR गेट कॅरेक्टरिस्टिक्स. SCR gate characteristics. हेडिंग द्या, माझ्यासोबत डायग्राम ड्रॉ करा.
X axis वरती असेल गेट करंट IG, y axis वरती असेल voltage between gate and cathode. Means we can say that it is the graph of gate current versus voltage between gate and cathode. Here, next आहे तुमचा this graph is for minimum temperature, and this is graph for maximum temperature. Clear? Next आहे तुमचा आता ही जर व्होल्टेज ऍक्सिस आहे ऑब्वियसली इथं काय असणार आहे तुमचं VG that is गेट व्होल्टेज मॅक्सिमम बरोबर आणि इथं असेल VG मिनिमम म्हणजे गेट व्होल्टेज मिनिमम गेट व्होल्टेज मॅक्सिमम ही ऍक्सिस कुठली आहे तुमची गेट करंट बरोबर म्हणजे इथे असेल गेट करंट मिनिमम गेट करंट मॅक्सिमम म्हणजे काय मिनिमम टू टर्निंग ऑन मॅक्सिमम याच्यापेक्षा तुमचं जास्त असायला नको ही लिमिट आहे मिनिमम गेट करंट इतका पाहिजे तरच एसीआर ऑन कंडिशन मध्ये जाईल आणि ह्याच्यापेक्षा जास्त गेट करंट तुम्ही प्रोव्हाइड केला तर मे बी तुमचा डिव्हाइस डॅमेज होऊ शकतं किंवा ब्रेकडाऊन ऑकर होऊ शकतं तिथे बरोबर म्हणून हे तुमचं मिनिमम आणि मॅक्सिमम लिमिट आहे त्याच्यानंतर हे जे डॉटेड लाईन दाखवलं हा आहे तुमचा सेफ एरिया कशासाठी ऑपरेशनसाठी म्हणून त्याला म्हणतात सेफ ऑपरेटिंग एरिया ह्यामध्ये तुमचा डिव्हाइस हा सेफली ऑपरेट होऊ शकतो मिनिमम आणि मॅक्सिमम लिमिट दिलेली आहे त्याच्यामध्ये जो हा शेडेड पोर्शन दाखवलाय याच्यामध्ये तो सेफली ऑपरेट होतो क्लियर नेक्स्ट आहे तुमचं हे आता सांगितल्याप्रमाणे मिनिमम ट्रिगरिंग करंट आहे ट्रिगर कशाला म्हणतो आपण ऑन होण्यासाठी ज्या मिनिमम कंडिशन दिलेल्या आहेत त्याला ट्रिगरिंग म्हणतो ट्रिगरिंग करंट हे ऑब्वियसली असेल ट्रिगरिंग व्होल्टेज ट्रिगरिंग म्हणजे काय ट्रिगरिंग कशाला म्हणतो ऑफ मधनं ऑन मध्ये जो जातो जे प्रोसिजर असते ऑफ मधनं ऑन मध्ये नेण्यासाठी त्याला ट्रिगरिंग म्हणतात ट्रिगरिंग मीन्स टर्निंग ऑन clear this is the minimum current to turn on the SCR this is the minimum voltage to turn on the SCR and that this is the maximum current and maximum voltage after that maybe your device get damaged or it may or here breakdown may occur to avoid this
You have to run your device between this shaded portion. This is the safe operating area. Clear? Next आहे तुमचं DC load line. DC load line. ही आहे DC लोड लाईन. आता DC लोड लाईन कशाला म्हणतात? जिथे तुमचा डायरेक्ट करंट असतो, DC सप्लाय असतो, त्याच्यानंतर लोड लाईन त्याचा तुम्ही ऑपरेटिंग पॉइंट कॅल्क्युलेट करता. Q हा तुमचा ऑपरेटिंग पॉइंट असतो. हा शक्यतो लोड लाईनच्या मीडियमला असतो. त्याच्यावर तुम्ही डिव्हाइस तिथे सेफली ऑपरेट होऊ शकतं हे कॅल्क्युलेट करू शकता. त्याला DC लोड लाईन म्हणायचं. ठीक आहे. हा झाला तुमचा ग्राफ कॅरेक्टरिस्टिक्स. आता ह्या कॅरेक्टरिस्टिक्स जे मी ओरली सांगितलं तेच आहे. परत एकदा पहा, मॅक्सिमम टेम्परेचर मिनिमम टेम्परेचर मध्ये दिलेलं आहे. हे मिनिमम करंट, मॅक्सिमम मिनिमम करंट, मिनिमम व्होल्टेज to turn it on. This is the maximum temperature, maximum current, maximum voltage. Above that limit it may get damaged. हा तुमचा सेफ ऑपरेटिंग एरिया. This is